मोका कोर्टात सीबीआयचा धक्कादायक अहवाल आहे। तत्कालीन एसीपीला देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचा प्रकरण चांगलंच तापलंय। जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंची सीबीआयकडे कबुली आहे। विजय पाटील आणि गिरीश महाजन या प्रकरणी धमकीचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे। आता सीबीआयने जी चार्जशीट दाखल केलेली आहे त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे कशा प्रकारे गिरीश महाजनांवर मोका लागला पाहिजे, गिरीश महाजनांवर खोट्या केसेस लागल्या पाहिजे, याकरता वारंवार गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले। खरं म्हणजे या संदर्भातले ऑडिओ व्हिज्युअल पुरावे मी स्वतः दिले होते आणि त्याच्यावरच सीबीआयकडे केस झाली आणि त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहित कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।